हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरीत आळूच्या वड्या. बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे. एकदम झटपट या आळूच्या वड्या बनवून तयार होतात आणि भरपूर साऱ्या लेयर असणाऱ्या आपण आळूच्या वड्या बनवतोय. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी अळूची पानं घेतली. तर मी आता माहेरी गेलती तर मम्मीने अशी मस्त ताजी फ्रेश अळूची पानं दिली होती येताना. तर म्हटलं चला तर याचीच रेसिपी बनवूया. तर इथे अळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी 15-20 मिरच्या हिरव्या घेतल्यात. 1 चमचा जिरे, 15 ते 16 लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची. देठ असणारी कोथिंबीर घ्यायची, म्हणजे देठासकट घ्यायची, कारण आपल्याला बारीक करायची, त्यामुळे देठ थोडेसे घेतले तरी चालेल. आता मिक्सरवरती हे जाडसर वाटून घ्यायचे. त्यानंतर एका बाउलमध्ये मोठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे आणि त्यामध्ये जे आपण मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा ओवा चोळून टाकायचे. तर ओवा मी अगोदरच चोळून वाटीत ठेवला होता आणि हळद आणि धना पावडर टाकायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मिरचीचा मसाला राहिला होता तो पाणी टाकून आपण याच्यामध्ये टाकून घेतलं. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं. तर खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको. बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित आळूच्या पानावरती लागेल असं मीडियम याची थिकनेस ठेवायची आणि तशा पद्धतीचं भिजवून घ्यायचे. तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करूया. याच्यामध्ये सर्व बेसनच्या गुठळ्या मोडून घ्यायचे. तर आणखीन थोडंसं मला दाटसर वाटत होतं, त्यामुळे मी आणखीन 2 चमचे पाणी टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं मिक्स केले. तर अशी याची थिकनेस ठेवायची. तर आपलं झटपट इथे बेसन पीठसुद्धा तयार झाले. आता लगेच आळूच्या पानावरती लावून घेऊया. आता आपण पोळपाटावरती अळूचं पान ठेवून घेतले. तर पाठीमागच्या साईडला हे अळूच्या पानावरती असं पीठ लावून घ्यायचे आणि खूप जाड लेयर लावायचे नाही किंवा खूप पातळ नाही, मीडियम असं आपल्याला हे बेसन पीठ लावून घ्यायचे. तर अशा पद्धतीने एका पानावर लावून घेतले. आता सेम दुसरं पानसुद्धा तसंच ठेवायचं. आणि आणखीन एक तुम्हाला इथे एक ट्रिक सांगेल. याच्या जाडसर शिरा आहेत ना, त्या लाटणाने लाटून घ्यायच्या. पोळपाटावरती पान ठेवायचं असं उलटं आणि याच्या शिरा लाटून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा त्याचा रोल बनवतो ना, त्यावेळेस व्यवस्थित रोल बनवता येतो आणि पान फाटत नाही आणि व्यवस्थित रोल पण बनला जातो. तर दुसऱ्या पानालासुद्धा आपण व्यवस्थित बेसन पीठ लावून घेतले. आता याचा टाईट एकदम असा रोल बनवून घ्यायचा. हे पहा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हा रोल बनवून घ्यायचा आणि पाठीमागचा देठ काढायचा आणि मग शिरा त्याच्या बारीक करून घ्यायच्या. तर सेम अशाच पद्धतीने एकावर एक पान ठेवून आपण हे रोल बनवून घेणार आहोत अळूच्या पानांचा. आपण इथे 2 पानं लावून असे रोल करून घेतलेत. भरपूर प्रमाणात बनवायचं असेल तर 3-4 पानांचा सुद्धा तुम्ही रोल बनवू शकता. तशासुद्धा लेयरवाल्या वड्या खूप छान दिसतात. तर इथे टोपामध्ये 1.5 तांब्या पाणी टाकून घ्यायचे. त्यामध्ये थोडासा लिंबू टाकायचा, अर्धा किंवा थोडा तुकडा असेल तर, त्यामुळे भांडं काळं पडत नाही. चाळणीला म्हणजे जाळीला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर वड्या शिजण्यासाठी ठेवून घ्यायच्यात. अगोदरच तेल लावून ठेवायचं, म्हणजे रोल केलं की आपल्याला पटकन चाळणीमध्ये या वड्या ठेवता येतात. पाणी चांगलं कडकडीत उकळी यायला लागलेलं असावं, म्हणजे वड्या पटकन शिजतात. आता याच्यावर चाळणी ठेवायची, वरून झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती 10 मिनिट या वड्या शिजवून घ्यायच्या. तर आपल्या इथे वड्या शिजवून झालेत. आता थंड झाल्या की याला कट करून घेऊया. आता आपण चाकूने या वड्या कट करून घेऊया. तर खूप जाड नको किंवा खूप पातळ नको, मीडियम आकारामध्ये या वड्या कट करून घ्यायच्या. त्यामुळे तळल्यानंतर चांगल्या क्रिस्पी कुरकुरीत बनतात. तर ते पाहू शकतात किती छान लेअर पडली. आपण 2च पानांचा रोल केले तरीसुद्धा मस्त असे लेअर पडलेत. आणि आणखीन 2 तुम्हाला टिप्ससुद्धा सांगेल. ज्यावेळेस आपण वड्या खातो त्यावेळेस घशामध्ये खवखवल्यासारखं होतं, खाजवल्यासारखं होतं. त्यामुळे आपण ज्यावेळेस बेसन पीठ भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा चिंचेचं कोळ करून, म्हणजे चिंचेचं पाणी करून टाकायचं किंवा मग थोडासा गुळाचा खडा टाकायचा. त्यामुळे आपला घसा खवखव करत नाही. आता तेल चांगलं तव्यामध्ये तापवून घेतले. गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक एक करून या वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि मिडियम गॅसवरती या वड्या क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. एक साईड चांगली खरपूस भाजली की दुसऱ्या साईडलासुद्धा छान या वड्या दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायच्या. तुम्ही भरपूर तेलामध्ये डीप फ्रायसुद्धा करू शकतात किंवा असं तव्यामध्ये सुद्धा शॅलो फ्राय करून घेऊ शकतात. अलटीपलटी करून या वड्या चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेत. आता आमच्या घरामध्ये खूप क्रिस्पी कुरकुरीत आवडतात, त्यामुळे मी जास्त अशा क्रिस्पी होईपर्यंत चांगल्या तळून घेतलेत. तुम्हाला जसं आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकतात. वड्या तळून झाल्या की साईडला थोड्याशा अशा
तव्यावरती काढून ठेवायच्या, म्हणजे त्याच्यातलं तेल निथळून जातं आणि नंतर ताटामध्ये काढून घ्यायच्या. तर पाहू शकतात मस्त अशा आपल्या इथे वड्या तळून झालेत. तर मी एक रोल 3 पानांचा केला होता. त्याला किती सारे लेयर पडलेत पहा आणि बाकीचे 2 पानांचाच रोल केला होता. जेवढे तुम्ही लेयर पानं एकावर एक लावणार तेवढे चांगले याला लेयर पडणार. तर राहिलेल्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने या वड्या मी तळून घेतल्यात. पाहू शकतात किती भारी दिसत आहेत. तर एकदम चविष्ट, चवदार, खमंग अशा आपल्या अळूच्या पानांच्या वड्या बनवून तयार झालेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.